तर आज आपण रक्षाबंधन स्पेशल मस्त असा कोकोनट मैसूर पाक कसा बनवायचा ते पाहणार आहोत। त्यासाठी ते मी सर्व साहित्य काढून घेतलेलं आहे। एका पॅनमध्ये अर्धा कप तूप, पाव कप तेल घालायचे आणि हे आपल्याला गरम करण्यासाठी बाजूला एका गॅसवरती ठेवून द्यायचे। तोपर्यंत पाक तयार करून घेऊया। एका कढईमध्ये 1 कप साखर, अर्धा कप पाणी घालून याचा आपल्याला एकतारी पाक तयार करून घ्यायचा आहे। तर इथे आपला एकतारी पाक बनवून तयार झालेला आहे। तर आता यामध्ये आपल्याला 1.5 कप डेसिकेटेड कोकोनट घालायचं आहे। हे बाजारामध्ये कुठेही सहज उपलब्ध होतं। त्यानंतर यामध्ये पाव कप इथे आपल्याला मिल्क पावडर घालायचे। मिल्क पावडर नसेल तर मैदा सुद्धा घालू शकता। कोकोनट पावडर आणि मिल्क पावडर हे चासणीमध्ये चांगलं मिक्स करून घेतलं आणि त्यानंतर जे आपण तूप आणि तेल बाजूला गरम करायला ठेवलं होतं ते छान असं धुवादार गरम करून घ्यायचं आणि एक एक पळी करून यामध्ये सोडत राहायचं आहे। तर इथे तुम्ही बघू शकता मिश्रण छान असं फ्लफी झालेलं आहे, छान असं जाळीदार दिसतंय। तर आता इथे आपल्याला तूप आणि तेल घालायचं नाही, एक पळी तेल तूप आहे ते शिल्लक राहिलेलं आहे। लगेचच हे मिश्रण आपल्याला तूप लावून ग्रीस केलेल्या डब्यामध्ये काढायचं आहे। प्लेटमध्ये सुद्धा सेट करू शकता आणि थंड करण्यासाठी अर्धा ते 1 तास बाजूला ठेवून देऊया। तर इथे आपला मैसूर पाक थंड झालेला आहे। डिमोल्ड करून घेऊया आणि कट करून घेऊया। याची डिटेल रेसिपी चॅनलवर अपलोड केलेली आहे। नावाखाली त्रिकोणाला टच करून डिटेल रेसिपी तिथे पहा। मस्त असा खमंग आणि खुसखुशीत जाळीदार असा हा कोकोनट मैसूर पाक बनवून तयार होतो। तर आता हा मैसूर पाक आपण कट करून घेऊया। लहान मोठ्या कुठल्याही वड्यामध्ये तुम्ही हे कट करून घेऊ शकता। तर इथे आपला कोकोनट मैसूर पाक तयार आहे। रक्षाबंधनला नक्की ट्राय करा। रेसिपी आवडली तर लाईक, शेअर आणि फॉलो नक्की करा।